डोकं फिरलंय का तुमचं? पाणी का टाकलं तुम्ही? हितेश काका, तुम्हाला विचारतोय मी, पाणी का टाकलं तुम्ही? हितेश भाऊ, मी तुम्हाला या आधी पण समजावलंय, तुमच्या मर्यादा ओलांडू नका. सांगा, तुम्ही भीमला त्रास का दिला ते सांगा. बोला. रामजी, झोकू, जनार्दन, माझ्या समोरनं बाजूला व्हा. रामजी, आम्हाला इथनं हटवण्याआधी किंवा या हितेश भाऊशी भांडण करण्याआधी तुझ्या त्या पोराला भीमरावला जरा नीट समजून सांग. का जेव्हा तो आमच्या लोकांकडे बघाल तेव्हा असं नाही बघायचं का जसं काय आमची खिल्लीच उडवतोय. खिल्ली? मी कधी खिल्ली उडवली तुम्हा लोकांची? नेहमीच जेव्हा जेव्हा आमच्या रस्त्यामध्ये येतोस तेव्हा असं बघतो जसं आम्ही किड्या मुंग्या आहोत आणि तू हत्ती. अजून किती सण करणार? ए हितेश, तुला काय वाटतंय की तू काही बी बोलशील आणि आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू? मग मान्य नका करू कोणी, पण आम्ही सगळे साक्षीदार आहे. भीमराव जसा आम्हाला बघत होता का नाही, हितेश भाऊंनी पाणी टाकून अगदी बरोबर केलंय. आणि रामजी, असशील तू फौजेतला रिटायर्ड सुभेदार, पण हितेश भाऊ भी एकटे नाहीत. आम्ही सगळी त्यांच्या सोबत आहे. चला हितेश भाऊ. हितेश भाऊ, तुम्ही योग्य वेळी पाणी टाकून लय भारी केलं सा बघा. जर त्या भीमानं कागद वाचला असता तर आपण सगळेजण अडकलो असतो. यालाच म्हणतात डोकं. आणि ती रमा लक्ष्मीला शोधायला गेली ना. शोधू दे रमाला. लक्ष्मी तिला कुठं बी नाही सापडायची. लक्ष्मीताई, लक्ष्मीताई कुठे निघून गेल्या बाळाभाऊंसोबत? ती पण तेच बनायच्या तयारीला गेलीये जे आपण बनणार आहोत. अंगठा लावू. अरे मग वाट कसली बघताय? हा? चला बिगी बिगी अंगठा लावून टाकूया आणि देऊन टाका सहमती. कुठे गेले आहेत ताई? काकी, तुम्ही बाजारात गेला होता ना? लक्ष्मीताई दिसल्या का कुठं? नाही, मी तर नाही पाहिली. का? काय झालं? नाही नाही, काही नाही. आता आपण बनलो गिरमिटिया मजदूर. आता जोकू, तू पण लाव. काका, तुमच्या गल्लीत बाळादादा आणि त्यांची बायको राहायची ना? तुम्हाला त्यांच्याबद्दल काही ठाव आहे? आता आपण सगळे झालो गिरमिटचे कामगार. आता नुसती लक्ष्मी, बाला आणि बालाची बायको हे तिघ पण गिरमिटचे कामगार झाले का नाही, तर आपण सगळी एकसारखीच होणार. तुमच्या आधीच्या गल्लीत गेले होते, तिथल्या एका माणसाने इकडचा पत्ता सांगितला. बाळा भाऊ कुठे आहेत? आपण खरंच जातोय का? हे बघ, गिरमिटा मजूर बनून आपण परदेशात नक्की जातो आहे. आणि ह्याच बाबतीत मी आनंदशी बोलायला जातो आहे. पण तू लक्षात ठेव, तुला कुणी बी काहीही विचारलं तर अजाबात काहीही सांगू नग.
पण या शहरापासून लांब जायचंच कशा पाहिजे, इकडेच राहूया ना. जसं आयुष्य चाललंय तसंच चालू द्या ना. का तुझी सासरवाडी इकडं हाय म्हणून? बघ, म्या तुला आधी बी सांगितलं हाय, या सारखं सासर सासर बोलणं बंद कर. तुझा फक्त नवरा हाय, बाकी कुणी नाही. आणि हीच गोष्ट म्या लग्नाच्या वेळी तुला आणि तुझ्या घरच्यांना सांगितली होती. पण मी सासरी कुठे जाते, आणि मला माहिती आहे तुमच्या मर्जीशिवाय माझं सासर असू शकत नाही. पण मला तरी बी वाटतं की आपलं इकडून जाणं अजिबात बरोबर नाही. तुझा सल्ला मागितलाय कुणी? जेवढं म्या बोलतोय तेवढं कर, नाहीतर सौताचं डोसकं चालवायच्या नादात सौताच्या नवऱ्याला गमवून बसशील. मला नाही माहित ते कुठं आहेत. जसं समजेल तसं तुला सांगेल मी. बरं, ते समज सोडा आणि तुम्ही सांगा, तुम्ही कशा आहात आणि किती दिवस झाले तुम्ही भेटायला बी नाही आल्या. रमा, तुला जे विचारायचं होतं ते विचारलंस ना. आता जा इकडनं, मला खूप काम आहेत. तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाहीये ना? जेव्हा जेव्हा आमच्या रस्त्यामध्ये येतोस तेव्हा असं बघतो जसं आम्ही किड्या मुंग्या आहोत आणि तू हत्ती. अजून किती सण करणार? तोंड लपवण्याने काय बी बदलून नाही जात भीम. भीम, लोक तर काय भी बोलतील. जेव्हा पण कोणी माणूस चांगलं काम कराया जातो, पुढं जायचा प्रयत्न करतो, तेव्हा समाजात असे काही लोक असतात जे त्याच्या मार्गात अडथळा बनतात. कोणाला मागे खेचणं हे त्यांचं आवडतं काम असतंय बघ. जेव्हा मला सासरकडून हकलून दिलं आणि तुझ्या भावांच्या घरी आली तेव्हा लोकांनी म्हटलं की मी दादावर ओझा आहे. आणि मग जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा लोक म्हणाले की मी दादाच्या घरात बसून त्यांच्या पोराच्या वाटणीची भाकर खात आहे. वाटायचं, सुरुवातीला नाही वाईट वाटायचं. मग मी त्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं सोडलं. भीम, जर तुला काही करायचं असेल, पुढं जायचं असेल, तर तू या लोकांकडं लक्ष देऊ नगस. आणि बघ, एक दिवस हीच लोक तुझ्या संग असतील. आणि भीम, आठवतंय पोरा, एक दिवस मी तुला सावित्रीबाई फुलेंची गोष्ट सांगितली होती. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा शाळा सुरू केली तेव्हा लोकांनी त्यांच्यावर माती, घाण पाणी, एवढंच काय तर
चिखल देखील उडवलं होतं आणि ते लोक देखील तसेच होते. तशी लोकांनी तुझ्या आत्याला टोमणे मारले. काय आहे ना पोरा, जेव्हा लोक आपले तर्क लावून आपल्या कोतीप्रमाणे आपल्याला तोडू शकत नाही ना, तेव्हा त्यांच्यावर असे शाब्दिक वार केले जातात, ज्यामुळं ती व्यक्ती दुःखी होईल, दुबळा होईल आणि दुबळ्या व्यक्ती काहीच करू शकत नाही आणि आपल्या ध्येयापर्यंत देखील पोहोचू शकत नाही. हे बघ पोरा, रुमालाने घाम पुस, पण दुसऱ्यांच्या टीका आणि टोमण्यांमुळं स्वतःचा चेहरा कधी लपवू नकोस. आणि प्रयत्न कर की आयुष्यात कधीही असं काम नको करूस ज्यामुळं तुला खरंच तुझा चेहरा लपून ठेवावा लागेल. उठ उठ अन बाहेर चल. जिजाबाई, या घरात एकटा भीमच धीट नाही हाय, बाकी समधे बी धीट हाय. आताच बाहेर तर भीमचा सत्य परिस्थितीशी सामना झाला आणि लोकांनी त्याच्या तोंडावर असं सांगितलं की हा कसा हाय. काय माहित आणखी काय बाय बोलली असते. याची आत्या आणि याचे बाबा याला त्या परिस्थितीमधून बाहेर काढतील आणि त्याला त्याच खोट्या जगासमोर नेतील. तिथली स्वप्न दाखवतील आणि बघतील पण. सगुणाबाई, आम्ही असेच होतो, असेच आहोत आणि असेच राहू. जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही निघून जा ना. अन संग तुमच्या नंदेला पण घेऊन जा. तुमच्या भावाचं एवढं मोठं घर नाही आहे की तुम्ही तिघं एका कोपऱ्यात बसाल आणि आम्ही दोघी एका कोपऱ्यात बसू. समोर तर येऊच ना. हे घर इतकं मोठं नक्कीच आहे की एक दिवस तू याच घरात एका कोपऱ्यात बसून दुःख करत राहशील की तू कशी होतीस. तुझ्या प्रत्येक वागण्याचा तुला पश्चाताप होईल, दुःख होईल. हे तर येळच ठरवे. दुःख मला नाही, तुम्हाला होईल. पश्चाताप तुम्हाला होईल आणि त्या दिवशी मी विचारेल. अगं, काय विचारशील? हे बाप लेक दोघे बी शिकलेले आहेत. काय ना काय बोलून तोंडावर पाडती आणि आपल्याला समजवती. तेव्हा बी आपणच खोटे ठरवले जाऊ. चल. थांबा. रमाताई, तुम्ही नव्हत्या, तुम्हाला नाही माहित या लोकांनी भीमदादा सोबत काय हा केलं. पोरा, समज सांगून टाक. आणि रमा, तू पण याच समज ऐकून घे. पण आम्ही तुझं अजिबात नाही ऐकणार. दीपक, तू सांग बरं काय झालंय. ते भीमदादा सोबत या लोकांनी लिहून दिलंय. मी जे जे म्हणालो ते समद लिहून दिलंय. उद्या तुला दुःख होईल आणि प्रत्येक गोष्टीसाठी पश्चाताप होईल जे तू बोलतेस.
ये ठेव हा कागद, सांभाळून ठेव, कामाला येईल. ठेवीनच, नक्कीच ठेवीन. जिजाबाई, मग तू भी लिहून दे ना. लिहून दे की दुःख तुला नाही, यांना होईल, जेणेकरून भविष्यात जेव्हा केव्हा बसू तेव्हा ही शोक करू. आत्या, हे सगळं काय करताय तुम्ही? भीम, थांब जरा. घे लिही. अरे, मी तर विसरलेच, तुला लिहिता कुठं येतं? जर तू शिकलेली असती तर आज रामजी आणि भीमचं बोलणं तुला समजलं असतं. हो, नाहीये शिकलेली, पण लिहून तर घेऊ शकते ना. घे, लिही, पकड. लिही, अंगठा लावल मी नंतर. हे सगळं काय चालू आहे तुम्हा सगळ्यांचं? आपापसात का भांडण होत आहे तिथे? एकमेकांकडून वचनं कसली घेताय तुम्ही? भीम, तू गप्प बस, लिहू देत. लिह. लिही लवकर. माझे पती रामजी सकपाळ दुःख करतील की आपल्या रिकामटेकड्या मुलाला कोणत्या दिशेने पुढे नेत होते. अन हे भी लिही की पश्चाताप होईल यांना आपल्या संगोपनावर. झालं. हे घ्या. सांभाळून ठेवा. चला, चांगलं आहे. जे काय झालं चांगलंच झालं. आता म्या खरा हाय की जिजाबाई खरी हाय, याचा निर्णय तर याच गोष्टीवर अवलंबून असेल की भीम तू भविष्यात काय बनतोयस.